केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण काय डिस्कस करतो की कार्बोक्सिलिक ऍसिड पासून काय काय बनवू शकतो. पण ह्या अधिक्रमामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक. कसला कॅरेक्टर कार्बोक्सिलिक ऍसिडचा? नॉर्मली जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला तर काय असतो तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय असतं तर H. दोन पॉसिबिलिटी आहेत. तर एक पॉसिबिलिटी असते की तुमचा RC डबल बॉन्ड O आणि हा C डॅश O बॉन्ड आहे तो काय होणार आहे तर किंवा अजून एक पॉसिबिलिटी असते की RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O इथं काय म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये OH बॉन्ड पण ब्रेक होऊ शकतो किंवा C डॅश O पण बॉन्ड काय होऊ शकतो तर ब्रेक होऊ शकतो. What we know that की एखादा सबस्टन्स जर H प्लस आयन देतोय काय देतोय if it is a proton donor, if it is a acid, it is a acid. If it is a proton donor then it is a acid. So first सगळ्यात पहिली आपण प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे reactions involving breaking of O dash H bond. कसला bond? Reactions involving breaking of what? O dash H. त्यासाठी सगळ्यात पहिला आहे ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. Acidic character of carboxylic acid मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड त्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केलं ना O मायनस असते की H काय असेल प्लस H बॉन्ड H प्लस आणि OH काय असते तर मायनस इकडे होते. कार्बोक्सिलिक ऍसिड काय करतो OH बॉन्ड ब्रेक करतो आणि H प्लस साइन देतो. काय देतो H प्लस साइन. इज अ डोनर. सो इफ इट इज डोनेटिंग then is a acid. मग तो ऍसिड स्ट्रॉंगर आहे का वीकर किंवा त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवायचं असेल तर काय करायला लागतं हे आपण कशामध्ये बघतो तर ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हा काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर मायनस प्लस काय येणार आहे तर H3O प्लस काय येणार आहे इथं पहिला दोन लोन पेर होते आता एकच लोन पेर असतं. मग मी तुम्हाला काय म्हटलं H plus donor is acid and H plus acceptor is what base. आता ही फॉरवर्ड रिएक्शन आहे रिव्हर्स पण रिएक्शन दोन्ही डायरेक्शनल रिएक्शन पॉसिबल असते. तर ही रिएक्शन ही रिव्हर्स कन्सेप्ट बघितली काय बघितली रिव्हर्स. तर हा H प्लस आयन काय करणार आहे घेणार कार्बोक्सिलिक कार्बोक्सिलिक आयन आहे कार्बोक्सिलिक आयन काय करणार आहे तर H प्लस आयन काय करणार आहे घेणार आणि H2O प्लस हा H प्लस आयन काय करणार आहे देणार. नॉर्मली आतापर्यंत जेवढं मी डिस्कस केलं माझ्या डेफिनेशन प्रमाणे रिएक्टिव्ह साइडला हा काय आहे ऍसिड आणि हा काय आहे तर ठीक आहे. पण ह्या केस मध्ये हा कार्बोक्सिलिक आयन काय असणार आहे कॉन्जुगेटेड बेस होता. कॉन्जुगेटेड बेस म्हणजे तो रिएक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करतोय ऍसिड पण प्रोडक्ट टू रिएक्टंट झाला रिव्हर्स जेव्हा होणार आहे रिएक्शन त्यावेळी तो काय म्हणून बिहेव करणार आहे बेस. हा बेस नाही तर हा काय असणार आहे तर कॉन्जुगेटेड काय असणार आहे तर जर ऍसिड आहे H प्लस आयन देतो ऍसिड H प्लस आयन देतो पण कार्बोक्सिलेट आयनच्या केस मध्ये तो H प्लस आयन काय करणार आहे घेणार
म्हणजे तो रिएक्टंट साइडला ऍसिड आहे, तो प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करतो? बेस. तो प्रोडक्ट साइडला बेस म्हणजे प्रोडक्ट साइडला ऍसिड आहे, रिएक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करणार आहे? तर बेस. उलट असते, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतो आपण की तुमच्या रिएक्टंट साइडचा ऍसिड प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करणार आहे? बेस. आणि मग प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइडला बेस प्रोडक्ट साइडला काय म्हणून बिहेव करणार आहे? तर तो काय ऍसिड आहे स्ट्रॉंगर कितना आहे हे डिपेंड करते की तुमचा जो कॉन्जुगेट बेस आहे ना तो किती स्टेबल आहे. काय स्टेबल आहे? कोण स्टेबल असला पाहिजे? कॉन्जुगेट. कॉन्जुगेट बेस जर स्टेबल असेल तर तो प्रोडक्ट तो रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे दिलेला H+ आहे परत घेणार. जर दिलेला H+ आहे तो परत घेत असेल ऍसिडिक स्ट्रेंथ असं काय असणार आहे? कमी असणार. काय असणार आहे? कमी. आता आपण आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक बघतो. किंवा केमिकल इक्विलिब्रियम हे बघा RCOOH plus H2O gives what? RCOO minus आणि इथं काय येणार आहे तर H3O plus. K is equal to product concentration RCOO minus H3O plus divided RCOOH आणि इथं काय येणार आहे तर H2 काय येणार आहे pKa म्हणजे it is a potent strength. pKa काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर जर तुमचं Ka काय असेल जास्त काय जास्त असेल तर pKa काय असणार जास्त असणार का कमी असणार कमी, कारण pKa मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. So Ka जर ग्रेटर आहे तर pKa काय असणार आहे कमी. And lesser the pKa, lesser the pKa, more will be the acidic strength. More will be the acidic strength. समजतंय का मी काय सांगते? हे सोडून मग K ची व्हॅल्यू कधी जास्त असणार जेव्हा तुमचा प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर जास्त, कारण ही रिएक्शन रिव्हर्सिबल असते. काय असते रिएक्शन रिव्हर्स. मग तुमचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असण्यासाठी तुमचा प्रोडक्ट फॉर्म झाला तो काय असायला पाहिजे स्टेबल. तो काय असायला पाहिजे स्टेबल. आणि तो स्टेबल असतो का? एकच मिनिट. ओके. lesser the pKa value more will be the acidic काय असणार आहे तर स्ट्रेंथ असणार. इथपर्यंत समजलं. पण pKa व्हॅल्यू pKa व्हॅल्यू कमी येण्यासाठी K ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे तर जास्त. K ची व्हॅल्यू जास्त असण्यासाठी तुमचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे जास्त. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर तुमचा प्रोडक्ट फॉर्म झालाय तो काय असायला पाहिजे तर स्टेबल. मग कार्बोक्सिलिक आयन स्टेबल असतो का? असतो का? तर मग रेझोनन्स सांगितलेलं आहे RC double bond O single bond O minus the 1 2 3 4 5 6 तीन लोन पेअर असतात त्यावरती आणि इथे किती लोन पेअर असतात तर 2. मग हा कार्बोक्सिलिक आयन त्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो परत इथं काय होणार आहे मला परत RC इथं सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6 मायनस परत डबल बॉन्ड O 1 2 3 परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे लोन पेअर. लोन पेअर आणि लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर मध्ये. मग हा रेझोनन्स आहे ना, रेझोनेटिंग आहे ना, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे म्हणजे काय असणार आहे तो स्टेबल असणार आहे. हा कंटिन्युअसली होत राहणार आहे. मला काय मिळतं तर रेझोनन्स सेपरेट मिळतं. काय मिळतं रेझोनन्स सेपरेट RCO समजते का पहिले कारण दोघांवरती येणार ह्याच्यावरती पण येणार ह्याच्यावरती पण येणार त्यामुळे शेअरिंग दोघांमध्ये मायनस हा
Now your carboxylic ion is stable. And your carboxylic ion is stable, so it is acidic. Now acidic ion, there are certain factors which affects the acidic character. Now factors affecting acidic character. एक तर फिक्स आहे की कार्बोक्सिलिक ऍसिडला ऍसिडिक कॅरेक्टर आहे. एक तर फिक्स आहे की कार्बोक्सिलिक ऍसिडला कसा कॅरेक्टर आहे ऍसिडिक. सो फॅक्टर्स अफेक्टिंग ऍसिडिक कॅरेक्टर काय आहेत तर एक तो तुमचा अल्फा कार्बन असतो. कोणता कार्बन असतो अल्फा कार्बन. त्या अल्फा कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉइन आहे का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप और जॉइन आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. शौर्य कोण आलं तिथं शक्य दिलं. आता हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे सी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पेशा हा अल्फा कार्बन कार्बोक्सिलिक ऍसिडला जॉइन असणारा कार्बन काय आहे तर अल्फा कार्बनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे कोण आहे तर NO. कोण आहे NO. हा NO निगेटिव्ह इंडक्टिव्ह करतात. काय करतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह. म्हणजे नॉर्मली हा इथं म्हणजे हे जे शेड ह्याची ही मिथाइल अल्काइल ग्रुप आहे ना त्या अल्काइल ग्रुपची टेंडन्सी असते ह्याची काय करायचं स्वतःचं शेड पॉइंट ह्या कार्बनकडे शिफ्ट करायचं. हा पण हा NO2 ग्रुप जर जॉइन झाला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग करतो हा काय करणार आहे जे काही शेड पेन आहे इथं ढकलण्याऐवजी तो काय करणार आहे स्वतःकडे पुल करतो. म्हणजे ह्या कार्बन कडून पण ह्या दोघां कार्बन मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन ह्या साईडला जाईल कधी जात होते या साईडला जेव्हा इथं फक्त काय होत तर हायड्रोजन. जेव्हा इथं फक्त काय होता त्यावेळी इलेक्ट्रॉन्स काय होत होते तर पुढे जात. हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दोन कार्बन मधला दोन कार्बन शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे जात होता हा समोरच्या कार्बनकडे. कार्बनचं काय होत होतं ठीक आहे असं काही होत. आता जर हा शेड पेअर ह्या कार्बनला स्वतः जे काही इलेक्ट्रॉन पेअर आहे त्याच्याकडे शिफ्ट करतोय तर ह्या कार्बनकडे पहिल्यापासून सफिशियन्सी आहे. पहिल्यापासून सफिशियन्सी आहे अजून इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शिफ्ट झाले काय होणार आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे रिपल्शन काय होणार आहे वाढणार आहे. रिपल्शन वाढल्यामुळे स्टॅबिलिटी काय होणार आहे कमी. काय कमी होणार आहे स्टॅबिलिटी. समजते का मी काय सांगितलं परत एकदा समजून घ्या. मी म्हटलं तुम्हाला जर हे बघा हा तुमचा सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ मायनस जो ग्रुप आहे त्याला जॉईन असणारा जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन आहे आणि त्या अल्फा कार्बनला एकतर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन होऊ शकतो किंवा बघायला पाहिजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. जर मी अल्किल ग्रुप घेतला काय घेतला म्हणजे हा स्वतः फक्त CH3 जो आहे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे हा CH3 सी डबल बॉन्ड ऑफ सिंगल बॉन्ड ओ काय तर मायनस हा स्वतःचा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा कार्बनकडे ढकलला तसंही कार्बनची सफिशियन्सी होती तसंही ऑक्सिजन मध्ये कसा जाईल होता निगेटिव्ह. परत हे शेड पेअर ह्याच्याकडे ढकलले तर इथं कार्बनचं रिपल्शन काय होणार आहे वाढणार आहे. रिपल्शन वाढली स्टॅबिलिटी कमी झाली रिएक्शन काय होणार आहे रिव्हर्स. रिव्हर्स होणार म्हणजे काय होणार आहे की तुमचा जो काय प्रोडक्ट होता तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे रिएक्टंट. जर प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये कन्वर्ट झालं तर के ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी. के ची व्हॅल्यू कमी झाली तर काय होणार आहे पीके ची व्हॅल्यू काय होणार आहे वाढणार आहे. पीके ची व्हॅल्यू वाढली तर काय होणार आहे ऍसिडिक कॅरेक्टर वाढणार तर कमी होणार. पीके ची व्हॅल्यू वाढली तर ऍसिडिक कॅरेक्टर वाढणार तर कमी होणार. समजतंय का येस और नो येस और नो. आता हे उलट केलं तर उलट म्हणजे मी तर काय लावलेलं अल्फा कार्बनला अल्फा कार्बनला काय लावलं तर NO2 काय करतो हे इथं शेड व्हायला नाही उलट कर त्याचे बॉन्ड कार्बन कार्बनला बॉन्ड आहे
कार्बन काय करतो स्वतःकडे, कारण निगेटिव्ह इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, हे शेड पेअर इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे शिफ्ट, हे पण ह्याच्याकडे जातं. त्यामुळे ह्या कार्बनची जी काय निगेटिव्हिटी आहे ती काय होणार आहे कमी, किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे कमी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली तर रिपल्शन कमी, रिपल्शन कमी तर स्टेबिलिटी, रिपल्शन कमी तर रिपल्शन कमी तर येस ऑर नो. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर मी जॉईन केला, काय जॉईन केला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, तर काय होणार आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन केला तर के ची व्हॅल्यू काय होणार आहे वाढणार आहे, पीके ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी, आणि ऍसिडिक कॅरेक्टर काय होणार आहे तर वाढ. आता कॉमन सेन्स आहे, मोर द के ची व्हॅल्यू, more the pH value, lesser will be the pKa value, and lesser the pKa value, more will be its acidic strength. काय आहे आता फोन करायचा आहे बस. Chemical reactions, reactions involving reaction of carboxylic acids are classified as reactions involving cleavage of which bond, cleavage म्हणजे breaking, breaking of which bond, OH bond. आता हे OH bond चं breaking जे आहे ना ही रिएक्शन आपण नंतर दाखवू. पहिला मी तुम्हाला acidic acid जो आपण डिस्कस केला तो बघूया. Carboxylic acid dissociating waters to give resonance stabilized bond, resonance stabilized carboxylate ion, हा सुद्धा कार्बोक्सिलेट आयन resonance stabilized. So त्यावरून आपण K ची व्हॅल्यू काढू. K is the equilibrium constant, K is the dissociation constant. pK ची व्हॅल्यू काय असते तर minus log to the base 10 Ka. The pK value of hydrochloric acid is -7, whereas the pK value of trifluoroacetic acid is the strongest carboxylic acid, सगळ्यात जास्त. benzoic acid and acetic acid आहे बघ. स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड जर घेतला तर तो कोण आहे ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. कोण आहे ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड म्हणजे कोण सांगा, हा कार्बन आहे, इथं काय आहे तर सी डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड काय आहे OH, इथं पण क्लोरीन आहे, इथं पण क्लोरीन आहे, इथं पण काय आहे तर क्लोरीन. त्याला म्हणतात ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. हा ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍसिड, सगळ्यात ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक म्हणजे यामध्ये कसला बॉन्ड असतो तर CH. आता ह्यात नाहीये COH, समजून घ्यायचं CH रिप्लेस झालेला आहे. पृथ्वीराज कॉल करतोय सॉल्व करायला. ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिडची व्हॅल्यू किती असते तर 0. काय असते तर 23. त्यानंतर ना बेन्झोइक ऍसिड ची व्हॅल्यू किती आहे तर 4.19, आणि ऍसिटिक ऍसिडची परत काय झाली कमी झाली. ती pK ची व्हॅल्यू वाढत गेली म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ काय होत जाणार आहे, pK ची व्हॅल्यू वाढत गेली म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी. Smaller the pK, stronger the acid, better is it act as a proton door. So stronger acid have pKa value less than 1. The acids with pKa value between 1 to 5 are considered to be moderately strong acids. And weak acids have pKa value between 5 and 15, and extremely weak acids have pKa value less greater than 15. हे पाठ करायचं. Stronger acids have pKa value less than 1. ठीक है. Acids with pKa value between 1 to 5 are considered moderately strong acids. आणि ज्यांची pKa value 5 to 15 मध्ये आहे ते काय आहेत weak acids आहेत, आणि extremely weak काय आहेत greater than 15. आता कार्बोक्सिलिक ऍसिड्स जे आहेत हे वीकर ऍसिड्स आहेत मिनरल ऍसिड्स पेक्षा. मिनरल ऍसिड कोण सांगा, HCl, H2SO4, HNO3, हे सगळे ज्यामध्ये CH बॉन्ड. So carboxylic acids are weaker than mineral acids, but they are stronger than alcohols and many simple
तुमचा मिनरल ऍसिड आहे त्यापेक्षा वीकर आहे, त्यापेक्षा वीकर आहे. पण फिनॉल, फिनॉल पण ऍसिडिक नेचर मध्ये आपण म्हणतो, पण फिनॉल पेक्षा काय आहे तर जास्त ऍसिडिक. आणि फिनॉल पेक्षा कमी ऍसिडिक कोण असतात तर अल्कोहोल्स. ऍक्च्युली अल्कोहोल्स न्यूट्रल कन्सिडर केले जातात, पण अल्कोहोल्स हे स्लाइटली काय असतात तर ऍसिडिक इन नेचर असतात. अल्कोहोल्स प्युअर अल्कोहोल म्हणजे 100% अल्कोहोल म्हणतो की नाही आपण, काय म्हणतो आपण 100% जेव्हा आपण अल्कोहोल म्हणतो ना, तो 100% अल्कोहोल कसा असतो तर 100% अल्कोहोल कसा असतो, स्लाइटली ऍसिडिक इन नेचर. वॉटर पेक्षा कमी ऍसिडिक असतो खरं ऍसिडिक, वॉटर पेक्षाही पण ऍसिडिक असतो प्युअर अल्कोहोल. समजते? So yes, carboxylic acids are weaker than mineral acids, but they are stronger acids than alcohols and many simple phenols. pKa value is 16 for ethanol and for 10 for phenol. In fact, carboxylic acids are among the most acidic organic compounds we have studied so far. Organic compounds मध्ये सगळ्यात जास्त acidic कोण असणार आहे तर carboxylic acids. You have already know why phenols are more acidic than alcohol. कारण phenol परत H+ आयन देतात आणि फिनॉक्साइड आयन फॉर्म करतात, आणि तो फिनॉक्साइड आयन रेझोनन्स स्टॅबिलायझर असतो. कसा स्टॅबिलायझर असतो, दिलेला H+ आयन काय इथे घेत बसत नाही. ते जर मी अल्कोहोल घेतलं, ते जर मी काय घेतलं तर अल्कोहोल जो आहे तो H+ आयन दिलेला पटकन परत घेतो. तसं अल्कोक्साइड आयन स्टेबल नाही. समजतंय? So higher acidity of carboxylic acid as compared to phenol can be understood similarly. The conjugate base of carboxylic acid. कौन है conjugate base of carboxylic acid? RC double bond O single bond O minus. परत इथं RC double bond O single bond O minus. याच्याकडे किती लोन पेअर होते? त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतात त्यावरती 3 लोन पेअर असतात, आणि ज्यावरती काही चार्ज असतात डबल बॉन्ड असतात त्याच्याकडे हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे परत पण सेम होणार आहे की इथला जो लोन पेअर असणार आहे तो लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे लोन पेअर. इक्विव्हॅलेंट आणि इक्विव्हॅलेंट जर असेल ना रेझोनेटिंग स्ट्रक्चर तर त्यांची स्टॅबिलिटी पण काय असते तर जास्त काय जास्त असते. So the conjugate base of carboxylic acid, carboxylate ion is stabilized by two equivalent resonance structure in which the negative charge is at more electronegative oxygen atom. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर स्टेबल असेल. जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टेबल नसतो. The conjugate base of phenol, a phenoxide ion, has non-equivalent resonating structure. 5 resonating structure आहेत, पण non-equivalent. Equivalent resonating structure are more stable and more acidic character दाखवणार compared to non-equivalent. So non-equivalent resonance structure in which the negative charge is less and the less electronegative carbon atom. Therefore, resonance in phenoxide ion is not important as much in carboxylate ion. So further, if negative charge is delocalized, further the negative charge is delocalized over 2 electronegative oxygen atoms in a carboxylate ion. Carboxylate ion मध्ये असं, पण फिनॉक्साइड आयन मध्ये मला आठवते का बघा, मला तुझ्या लक्षात आहे की मला माहित नाही, पण हा मायनस आहे, मायनस फिनॉक्साइड. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो लोन पेअर. जेव्हा हा बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळी इथं डबल बॉन्ड ओ येते
आणि ह्यावरचा निगेटिव्ह चार्ज लागतंय, पण या कार्बन वरती चार्ज काय येतंय, आणि कार्बन ऑक्सिजन पेक्षा काय आहे, कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर स्टॅबिलिटी काय असते ती जास्त. रेझोनन्स स्टॅबिलिटी सर्टन फॅक्टर्स वरती डिपेंड करते. जर रेझोनन्स स्टॅबिलिटी म्हणते की पॉझिटिव्ह इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरती निगेटिव्ह. पण फिनॉक्साइडच्या रेझोनन्सना कार्बन जो आहे ऍक्च्युअली असायला पाहिजे पॉझिटिव्हली, पण त्यावरती चार्ज काय करत होतो, म्हणजे उलट होत. समजलं? येस ऑर नो? परत येतं बघा. फर्दर the negative charge is delocalized over two electronegative oxygen atoms in carboxylic acid. दोन्ही इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन आहेत, दोन्ही पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत. कोणावरती गेला, कोणावरती नेगेटिव्ह चार्ज झाला काय फरक पडणार नाही, स्टॅबिलिटी चांगलीच राहणार. पण whereas it is less effective delocalized over one oxygen atom and less electronegative carbon atoms in the less electronegative ही ऑर्थो पोझिशन आहे, परत पॅरा पोझिशन, परत ऑर्थो पोझिशन, अशा तीन पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो रेझोनन्सच्या वेळी फिनॉक्साइड आयनच्या. आठवतंय का, आपण बघितलेलं आहे. सो परत thus carboxylate ions are more stabilized than phenoxide ion. So carboxylic acids are more acidic than phenols. Now what are the factors affecting the acidic character? मी तुम्हाला किती फॅक्टर्स म्हटले, एक तर त्याचा अल्फा फॅक्टर, कोणत्या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉइन आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. Effect of substituents on the acidity of carboxylic acid. Substituent may affect the stability of conjugate base and thus also affect the acidity of carboxylic acid. Electron withdrawing group कोण आहे, हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हे काय करतात, ह्याच्यावरची हे जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत स्वतःकडे ओढतात. स्वतःकडे ओढल्यामुळे कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, कमी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली, रिपल्शन काय झाला, कमी. रिपल्शन कमी झाला, स्टॅबिलिटी. Substituent may affect the stability of conjugate base and thus also affect the acidity of carboxylic acid. So electron withdrawing group increases the acidity of carboxylic acid by stabilizing the conjugate base through delocalization of the negative charge. जो काय हा चार्ज इथे फिरत असतो त्यामुळे जे काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त झालेली असते त्यात हा पण इथे झाला, हा इलेक्ट्रॉन पण कार्बनकडे झाला तर अजून 3% वाढला. पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, ते जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना आम्हाला पाहिजे त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी, रिपल्शन कमी, स्टॅबिलिटी जास्त. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉइन असेल तर कोणाला, तर अल्फा कार्बनला. कोणाला, through delocalization of negative charge by inductive and resonance effect. So converts हे इलेक्ट्रॉन रोटेटिंग ग्रुप उलट करतात. हे बघ इथं लोन पेअर टू बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर टू लोन पेअर, म्हणजे तशी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय आहे, जास्त. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतो, शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हे जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दोघांमध्ये, हे कोणाकडे ढकलतो कार्बनकडे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, रिपल्शन वाढलं, रिपल्शन वाढलं, स्टॅबिलिटी कमी झाली. मग तो म्हणणार नको बाबा माझा एक्सप्रेस साइन घेतोस, हा O मायनस नाहीये म्हणून रेझोनन्स चालू आहे रे. तो म्हणतो माझा एक्सप्रेस साइन घेतो आणि माझा मी का बसतो. मग एक्सप्रेस साइन घेतला म्हणजे दिलेला एक्सप्रेस साइन घेतला, ऍसिडिक कॅरेक्टर काय होणार, कमी होणार का वाढणार. पण इथं बघा मी काय सांगितलं, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, ह्याने स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बनकडे ढकलला, मग इकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, रिपल्शन व्हायला लागलं. ते म्हणणार अरे बापरे एवढे इलेक्ट्रॉन्स एकत्र आले, माझं जे मी याचे दिलेलं तर O मायनस होता ना, हा O मायनस आणि H काय होता तर प्लस. तर तो काय म्हणणार, हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करायचा एकच फंडा आहे माझ्याकडे, H प्लस जो आहे परत घ्यायचा आणि हा लोन पेअर परत कशामध्ये कन्वर्ट करायचा तर. समजलं का, येस ऑर नो, येस ऑर नो, समजलं का, आणि एकदा सांगू आणि एकदा.
हा बघा हा CH3 आहे, हा C डबल बॉन्ड O आहे, हा सिंगल बॉन्ड O काय आहे तर मायनस. जर हे हा निगेटिव्ह चार्ज इथून फिरतोय म्हणजे तो एक निगेटिव्ह रिजन आहे, त्यात जर हा इलेक्ट्रॉन रोटेटिंग ग्रुप आहे तर हा शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर ह्याच्याकडे शिफ्ट झाला ह्या कार्बनकडे तर निगेटिव्हिटी वाढली. तर ह्या कार्बनला समजा बापरे बाबा निगेटिव्हिटी आहे, रिपल्शन तर रिपल्शन कमी करण्यासाठी तुला म्हणणार आहे ऑक्सिजन आहे तुला एक्सप्रेस करायला तू बोलत बाहेर टाकलेलास ना, परत हे कसं स्वतःचं दोन पेअर कशामध्ये करून टाक कन्वर्ट बॉन्ड पेअर म्हणजे मला मिळणार काय CH3 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH विषय संपला. मग दिलेला H प्लस आयन जर घेत असेल परत तर ऍसिडिक स्ट्रेंथ वाढणार का कमी होणार? हा कमी होणार. काय होणार आहे समजतंय? येस ऑर नो? सो इथं बघा द इफेक्ट ऑफ फॉलोइंग ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिक ऍसिड. सगळ्यात जास्त CH3 आपण बघितलं ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड नंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉन मेटल ग्रुप आहे NO2, मग सायनाइड, मग फ्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन, मग फिनोल. हे कसं लक्षात ठेवायचं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन राऊंड ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी म्हणजे ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ पण काय होणार आहे कमी. हा ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तो चांगला EWD. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे ज्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ जास्त त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त त्याचा इलेक्ट्रॉन रोटेटिंग पॉवर काय असणार आहे तर यस ऑर नो? आता बघा हा CF3 आहे म्हणजे फ्लोरीन 3 जॉईन झाले, 3 हायड्रोजन ऐवजी काय जॉईन झाले 3 फ्लोरीन. हा ऍसिडिक ऍसिड CH3 COO काय आहे तर H. फक्त 3 हायड्रोजन आहेत ना, तर 3 हायड्रोजन ऐवजी काय आहे तर 3 फ्लोरीन. 3 फ्लोरीन ऐवजी 3 क्लोरीन. पण क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्या क्लोरीन पेक्षा. मग क्लोरीन पेक्षा कमी तर बघ किती क्लोरीन झाले 2. देन NO2 कसला ग्रुप NO2 पाठ करायला लागणार. मग सायनाइड, मग कोणाची आहे फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग फॉर्मिक ऍसिड, मग काय आहे. पण ह्या केस मध्ये ना हा अल्फा कार्बन आहे. हा कोणता कार्बन आहे आणि हा कार्बन कोण आहे म्हणजे बीटा कार्बनला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. जसं डिस्टन्स वाढत जाईल ना अल्फाला जॉईन होता एका केस मध्ये बीटाला होता एका केस मध्ये गॅमाला होता. जेवढा जास्त डिस्टन्स असेल कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मध्ये तेवढं कमी ऍसिडिक आहे, तेवढं कमी ऍसिडिक आहे, तेवढं कमी ऍसिडिक आहे. सो इथून परत हा सगळ्यात कमी कोण असतो तर प्रोपियोनिक ऍसिड. So direct attachment of groups such as phenyl or vinyl. Phenyl म्हणजे कोण सांगा aromatic ring sp2 hybridase कार्बन आणि विनाइल म्हणजे ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला कसला जॉइन येतात फंक्शनल ग्रुप आहे. त्यामध्ये रेझोनन्स असतो. काय त्यामध्ये रेझोनन्स कसा आहे सिस्टीमचा रेझोनन्स हा पाय बॉन्ड जो आहे हा इथं आणि हा बॉन्ड समजते म्हणजे कार्बन वरती निगेटिव्ह पॉझिटिव्ह आला आणि ऑक्सिजन वरती काय आला निगेटिव्ह. स्टेबल आहे का हा स्टेबल आहे कारण इलेक्ट्रोनेगेटिव्ह वरती निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वरती समज मिळालाय येस ऑर नो. So direct attachment of groups such as phenyl or vinyl to carboxylic acid increases the acidity of corresponding carboxylic acid contrary to the decrease expected due to resonance effect as shown in the video. ह्या केस मध्ये ऍसिडिक काय होतं कमी होते एक्सेप्शनली विनाइल मध्ये. This is because greater electronegativity of sp2 hybridized carbon to which carboxyl carbon is attached. तुम्हाला हे माहिती की जो डबल बॉन्ड असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड तो कसा हायब्रिडाइज असतो sp2 आणि sp2 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी sp3 च्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पेक्षा काय असते तर जास्त. sp2 कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी sp3 कार्बन पेक्षा जास्त आणि sp कार्बन
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी sp2 पेक्षाही काय असेल तर जास्त. तर हे काय म्हणतात, this is because the greater electronegativity of sp2 hybridized carbon to which carboxylic group is attached. So the presence of electron withdrawing group on the phenyl of aromatic carboxylic acid increases the acidic character. आता ह्या केस मध्ये एक लक्षात घ्या, सेम लॉजिक आहे. हे तुमचं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ह्याला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन झाला, काय जॉईन झाला, ऍसिडिक कॅरेक्टर वाढला. काय वाढला? आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढला, ऍसिडिक कॅरेक्टर कमी होणार. सेम इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर वाढवतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर कमी करतो. आणि हा आदला मधला कावळा म्हणजे हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग पेक्षा कमी आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग पेक्षा जास्त इन केस ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. समजते? लास्ट पॉइंट आपण बघूया ह्यातलाच. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. त्याला मी सोडियम मेटल बरोबर ट्रीट केलं, तर हा 2 टाइम्स आणि हा पण 2 टाइम्स, हा मायनस आहे आणि हा काय असणार आहे प्लस. OH बॉन्ड ब्रेक, कोणता बॉन्ड ब्रेक होतो, मला मिळणार काय मिळणार आहे 2 टाइम्स RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर Na प्लस काय येणार आहे तर H2. म्हणजे हा कोण फॉर्म झाला, सोडियम कार्बोक्सिलेट. काय फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, सोडियम कार्बोक्सिलेट. हे ग्रुप 1 होतं, कोणतं एलिमेंट, ग्रुप 1. ग्रुप 2 घेतला RC डबल बॉन्ड O सिंगल OH, हा 2 टाइम्सच घेणार, पण कॅल्शियम एकच घेणार, कारण एका कॅल्शियमची व्हॅल्यू किती आहे तर 2. कारण एक कॅल्शियम किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 2 घेणार आहे. अल्फा ऑक्साइड आयन म्हणजे काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O ट्वाइस, तर काय येणार आहे तर Ca प्लस काय येणार आहे तर H2. लक्ष आता आहे हे तर ठीक आहे, रिएक्टिव्ह मेटल्स बरोबर हे सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करतात, स्ट्रॉंग बेसिस बरोबर ट्रीट करतात. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस काय आहे तर NaOH. हा O मायनस आणि हा H काय आहे तर प्लस, Na काय आहे तर प्लस, प्लस ला काय प्लस होणार आहे प्लस. तर काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस बाहेर काय पडणार तर H2O. कोण फॉर्म झाला हा सोडियम अल्फॉक्साइड. कोण फॉर्म झाला हा, कोण फॉर्म झाला हा सोडियम अल्फॉक्साइड. समजते का, ठीक. पुढे बघा, है ना सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन हा फिनॉल आहे. ह्याला सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्ट केलं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड काय घेतला, कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि त्याला सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्ट केलं, तर हा फिनॉल वीक ऍसिड असेल आणि हा वीक बेस असेल. नो रिएक्शन, नो रिएक्शन. पण कार्बोक्सिलिक ऍसिड सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्ट होतो आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं, कार्बन डायऑक्साइड बाहेर काय बाहेर पडतं आणि H2. Blitzkrieg frequency study. When carboxylic acid is treated with sodium bicarbonate, weak base. हा पण weak acid आहे, पण फिनॉल पेक्षा स्ट्रॉंगर आहे. फिनॉल पेक्षा स्ट्रॉंगर acid असतो कोण, कार्बोक्सिलिक. फिनॉल पेक्षा फिनॉल ऍसिडिक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड पण ऍसिडिक. दोघांनाही लिटमस पेपर मध्ये रेट केलं तर ते ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट करतात तर रेड. कशामध्ये कन्वर्ट करतात, ब्लू लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करतात तर रेड. ठीक आहे, मग दोन्ही जर ब्लू लिटमसला रेड कन्वर्ट करतात तर त्याला फिनॉल फॉर्म आणि कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म. तर फिनॉल हा सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्शन दे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्ट करून काय प्रोड्यूस करतात तर ब्रिस्क फ्रिक्वेन्सीज. काय प्रोड्यूस करतात, CO. समजते का बघा, दिस वाज द रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ बॉन्ड O' H बॉन्ड आणि त्याचे ऍसिडिक कॅरेक्टर आणि त्याचे काय तर
ऍसिडिक कॅरेक्टर.